प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. ओंकार हत्तीच्या वावरामुळे पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. प्रशासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाहीये. हत्तींच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होते. हत्तींमुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संरक्षण आणि नुकसान भरपाईसाठी आणखीन किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल शेतकरी शशिकांत महाले यांनी उपस्थित केलाय. काल म्हणजे राती हे तुका दिसतले थंय फोटो ह्याच्या तुझ्या मीडिया मार्फत हे राती जे काय नुकसान केले जे ओंकार हत्ती म्हणून ही आता पहिली फावट न्हू, ही सांगपाचे म्हणजे ही तिसरी फावट जाली हा. आणि हेचेर गांभीर्यान घेवंक ना. आम्ही हय पोटाक गाड मारून उत्पन्न केल्ला असा. हे आयज 4-4, 5-5 वर्साचे कवाते हे. फाल्यां आता ह्या हुतात्मा स्मारक बरी गजाल सरकारान बऱ्यापैकी हो एक हे केल्लो आहा थंय. कित्याक जेव्हा एंट्रन्स जातलो महाराष्ट्रासून तेन्ना एक तेचे कडेन टुरिस्ट स्पॉट म्हणून आमी बघू शकता. आणि जेंच्यांनी थंय जे आत्मे म्हणजे जे आसत म्हणजे आता जेंच्यांनी थंय रगात शेणयला तेंचो एक उगडास सरकारान बऱ्यापैकी केलो. फाल्यां संरक्षण मंत्री येता, त्याच्या संरक्षणा खातीर हय हायवेक आयज 2 दीस झाले मी स्वतः बघतोय. JCB येतात, रस्तो साफ करतात, झाडां लायतात आणि काय करतात. आणि वन ऑफ द टॉप सेक्युरिटी झेड सेक्युरिटी तेका आयज. आणि आमचं संरक्षण कोण करतलो ह्या हत्तीपासून, तर आमकां हेंच्यांनी उत्तर दिवचा. त्याचं संरक्षण करतले करा, आमचे ना म्हणू ना, कारण आमच्या देशाचो संरक्षण मंत्री. पण आमचे संरक्षण खंय हा हेचेर म्हाजो हे आसा आयज. खंय काय आसा आमचे खातीर सेक्युरिटी खंय हा काय हे असाच चलतला. तुमकां खबर आहा आतां ओंकार हत्तीचे परतून म्हाका दिसता 11 म्हयने तिसरे फावट हत्ती परतून येयल्लो आसा. आणि लॉस तुमकां दिसता शशिकांत महालेन सांगले तेजे कवा ते आतां दोळ्या फुडें दिसता तुमकां. आणि तुमकां पयलीं धन्यवाद तुमकां मिडियाक दिता कारण तुमी आमचे प्रश्न कितें आहा ते मिडिया मार्फत पावतात. आणि एक सांगची गजाल म्हटल्यार गेले फावटी 4 म्हयने पयलीं येयल्लो मोपा दाडाची म्हणटा ती दाड म्हणटात थंय लोकांचें नुकसान जालें. श्याम सावंत म्हणून आणि तोरशे शेटये म्हणून थोड्यांक शेतकऱ्यांक तांकां कितें लॉस मेळोंक ना. ती सरकारान तेजें हें घेवन तांकां थोड्यांक कितें लॉस तेंचे जालें ते तांकां दिवचें. आणि आतां हत्ती येयला ताका बेगीतले ताका व्हरचो. आणि हांव रिक्वेस्ट करता संरक्षण मंत्र्यान तूं भितर इंट्रस्ट घेवन हेचेर बेगीतले बेगीन कितें ते एक्शन करची आणि हेका बेगीन हांगा खंयच्यानय शिफ्ट करचो. हांगा इतकेंच मागता आणि देव बरें करूं म्हणटा. गेली कित्येक महिने गेल्या वर्सा ह्या वर्सा ज्या ओंकार हत्तीन पेडण्या मतदारसंघान पेडण्या त्या भागान बॉर्डरीच्या सगळ्या भागान उगवे मेरेन जो धुमाकूळ घातलेलो आणि हो सगळो धुमाकूळ घालत असताना तेणे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसाण केले. त्यांची शेतां, त्यांच्यो कवाते, त्यांचे केळीची बागा हे सगळे उद्ध्वस्त केले. आणि ह्या अनुषंगान आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे हेका आम्ही निवेदन दिलेले पेडण्याच्यान की ह्या ओंकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे नुकसान करतले. आयज आता खबर कळटा की आता एट प्रेझेंट तो मोपा गावान आसा, मेन रस्त्याचेर आसा आणि हलना. या शेतकऱ्यांच्या जमनी, शेतकऱ्यांचे पिकां, शेतकऱ्यांच्यो केळीचे बागा, शेतकऱ्यांचे कवाते, शेतकऱ्यांच्यो बाकीचे पोरसा बिरसा जी कितें आसा त्यांच्यानी कष्ट करून जे सगळे उत्पन्न केल्ले त्या सगळ्यांक प्रोटेक्शन केन्ना दितलो
त्यांचो बंदोबस्त केन्ना करतलो आणि ह्या हत्तीचो ओमकार हत्ती असा पळय तेजो कायम बंदोबस्त केन्ना करतलो? ओमकार काल राती येयला कळव ना केन्ना राती कितल्यांक येयला तो उगव्याच्यान ते शशिकांत महाराज तेचे थंय लॉस केले तेचे कवा ते माड कितें उडयले आनी सकयल हातल्यान हांगा येयला क्रॉस करून आनी हांगा दर्शन घेवन तेंचे भाट आसा थंयच्यान भाटात येयलो स्टार्ट केले थंयच्यानच केळी उडोवपाक स्टार्ट केले म्हाका दिसता अरावंड 20-25 तरी केळी तेचे उडयले परतून खोपळी उडयले 1-2-3 आनी हे आतां लागतले आसले 2 वर्सां हे वर्सा लागतले आसले 2 कवाते अशे 2 कवाते व्हडले उडयले हे येता येता थोडे लुकसाण करून वयता आनी बेनिफीट कितेंच ना आनी हो परतून येत आसा हेची सरकारान कितें ते दखल घेवची काय आमकां अशेंच शेतकऱ्यांनी अशेंच मरचे मेहनत घेवची आनी तेंची लॉस जावचे 4-4 म्हयने जर अशें आमकां लॉस जायत जाले आमी आतां हे मेहनत घेवन हे कवाते आतां 4-5 वर्सां लागली आमकां मेहनत घेवपाक आनी रेडी जावपाक आणखी 2 वर्सांनी आमकां उत्पन्न दिवपाक स्टार्ट जातलो लागलो न्हू आतां आमकां लॉस जाता ते आमकां बेनिफीट कांयच मेळना तितून करून आतां फुडें हत्ती असो हांगाच्यान असो मोपाता गेलो ते सायडीन आतां तूं आसलो थंय आतां ना म्हळ्यार 2 वरां तरी रोडार आसा तो ते लोकांक वचूंक कामाक वयतल्यांक तांकां वचूंक मेळना आनी गांवांत काम करून वयतले तांकांय वचूंक मेळना अशी स्टेज आसा आनी फाल्यां आमचो संरक्षण मंत्री येवपाक आहा राजनाथ सिंग म्हाजी एक रिक्वेस्ट आहा कोणी तुमी तुमचे मिडिया थ्रू ताका एक रिक्वेस्ट करची हंबल रिक्वेस्ट म्हाजी करता ताका कित्याक हत्तीचो बेगीतले बेगीन तो बंदोबस्त करचो नाजाल्यार 2-2, 4-4 म्हयने आमी मेहनत घेतले शेतकरी लॉस हेतून कोण जाता शेतकरीच मरता बाकी कोणाचें कितें जायना आमी शेतकरी म्हणून आमकां कळटा की शेती कितके जाता तुमी आमकां 5,000चे आमच्या शेतांतसून आमकां 10,000 मेळटले तर तुमी आमकां 20,000 दिवंक शकतात पण आमी जे मेहनतीन आमकां करता न्हू आमचे खातीर खावपाक ते आमकां ते मेळचे ना तुमचे 20,000 आमकां नाका आमची मेहनत आमकां जाय केल्ली तेचे आमकां बेनिफीट मेळूंक जाय हे आमकां उपकार कोणाचे आमकां गरज ना आमकां शेतकऱ्यांक आमचो स्वताचो अभिमान आहा आमी कोणाचे हेचेर गरज ना आमकां हेंच्यांनी दिवपाक अशें पण आमी रिक्वेस्ट करता सरकारान हेचेर एक्शन बेगीतले बेगीन हत्तींचो बंदोबस्त करचो आहे